मी रत्नाकर हेरामन भालेराव दिनांक 8 सप्टेंबर रोजी हाताला मुंग्या आल्या तर झोपून राहिलो रात्री. त्याच्यानंतर सकाळी माझा हात आणि पाय ढिला झाला. तिथे ताकदच नाही, उभं राहण्याची सुद्धा ताकद नव्हती. त्याच्यामुळे मी ह्या किम्स हॉस्पिटल मानवता इथे 9 तारखेला ऍडमिट झालो. डॉक्टर थोरासाहेब न्यूरोलॉजिस्ट यांनी माझ्यावरती भरपूर उपचार केले, वेळोवेळी भेटी दिल्या, उपचार पद्धती फिजिओथेरपीच्या केल्या. त्यामुळे मला आज चालणं शक्य झालेलं आहे. स्ट्रोकमध्ये फक्त फिजिकल रिहॅबिलिटेशनच नाही तर मेंटल रिहॅबिलिटेशन पण गरजेचं असतं, ज्याला आपण सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन म्हणतो. किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आम्ही या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देऊन पेशंटला हॉलिस्टिक रिहॅबिलिटेशनच्या हिशोबाने ट्रीट करतो आणि म्हणूनच पेशंटचे रिझल्ट्स आम्हाला नेहमी अपेक्षेप्रमाणे मिळाले आहे. त्याच्यानंतर डॉक्टर फिजिओलॉजिस्ट देव सर माझ्यावरती उपचार केले. मिस्टर रत्नाकर भालेराव हे पालघरचे राहणारे, त्यांना 8 सप्टेंबर रोजी स्ट्रोकचा अटॅक आला. 9 सप्टेंबर 2025 रोजी ते नाशिकमध्ये किम्स हॉस्पिटलमध्ये आले आणि ER मधून त्यांचं ॲडमिशन ICU मध्ये झालं. डॉक्टर देव सर त्यांची पूर्ण टीम यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे माझं चालणं सुकर झालं. जवळजवळ 80-90% चांगलं चालणं झालं. स्ट्रोकमध्ये आपण जसं पेशंटला रोबोटिक फिजिओथेरपी, इलेक्ट्रिक फिजिओथेरपी, त्याला इलेक्ट्रिक थेरपी म्हणतो, आणि एक्सरसाइज थेरपी, अशा 3 मूलभूत गरजांच्या वरती ट्रीटमेंट देऊन आपण पेशंटला पूर्णपणे बरं केलं. आपण त्यांचे व्हिडिओ बघत आहात की ज्याच्यामध्ये ते व्यवस्थित चालतायत. जेव्हा आले तेव्हा त्यांच्या एका साईडचा एक बोट सुद्धा वरती उचलत नव्हता, पण आज तो पेशंट स्वतः एक वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालतोय. सगळ्या टीमचे मी आभार मानतो की ते उपचार चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था चांगली झालेली, चहा पाणी नाश्ता व्यवस्थित दिलेला आहे. त्यामुळे मी ती सगळ्यांचे आभार मानतो. अजून पुढच्या महिन्यामध्ये मला बोलवलेलं आहे, त्यावेळेस मी चालत येईल, मला खात्री वाटते. सगळ्यांना नमस्कार. आणि अशाच प्रकारे कोणत्याही पेशंटला स्ट्रोक असेल, अन्यथा कुठलीही न्यूरोलॉजिकल कंडिशन असेल, तर किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे फिजिओथेरपीमध्ये न्यूरो रिहॅबिलिटेशन प्रोग्राम चालू झालेला आहे. तर कृपया कोणालाही काही त्रास असेल तर अवश्य भेटा. थँक्यू.